गोष्ट नानीच्या वाड्याची. आजच्या एपिसोडचं शीर्षक बघून तुम्हाला कदाचित वाटेल की ही भुताटकीची गोष्ट आहे, एखादी भयकथा आहे. पडक्या वाड्यांच्या आणि जुन्या पुराण्या हवेलींच्या भयकथा आपण सर्वांनी ऐकलेल्याच आहेत, टीव्हीवर पाहिलेल्या सुद्धा आहेत. पण आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती भुताटकीची अजिबात नाही. ही गोष्ट आहे जिद्दीची, मायेची आणि गावातल्या जीर्ण झालेल्या जुन्या घराच्या ओढीची. ही गोष्ट आहे नानीच्या वाड्याची. गोष्ट सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती. आपलं चॅनल अजून नवीन आहे. तुम्ही पहिल्यांदा जर इथे आला असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या हिरवाईत लपलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांगरड हे गाव. पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेला पसरलेल्या सह्यागिरीच्या उंचच उंच डोंगर रांगा, शिखरावर काहीसं विरळ आणि खुरटं असणारं आणि डोंगर उतारावरून जसं खाली येऊ तसं दाट आणि उंच होत जाणारं घनदाट जंगल. मोठमोठ्या वृक्षांच्या खोडांमधून वाट काढत कोकणातल्या रस्त्या इतकीच नागमोडी वळणं घेत झुळझुळत वाहणारं ओढ्याचं पात्र. पूर्वेकडच्या डोंगर रांगांनी अडवलेला उगवतीचा सूर्य नजरेस पडायला इथं काही वेळ जावा लागतो. अर्थात कोवळ्या सूर्यकिरणाऐवजी पक्ष्यांच्या कूजनानं जाग आली म्हणून काहीच बिघडत नाही का? सकाळी लवकर उठायचं, दिवसभर शेतात राबायचं आणि दमून भागून कधी भाताची पेज तर कधी भाजी भाकरी खाऊन गडद झोपायचं. हीच या गावातील लोकांची दिनचर्या. कोकणातल्या अनेक गावांप्रमाणेच या गावातील सुद्धा बरेच तरुण कामाधंद्याच्या निमित्ताने मुंबईला असतात. मे महिन्याच्या सुट्टीत आणि गणेश चतुर्थीला ते गावी येतात. ही गोष्ट साधारण 2021 सालची असेल. कोरोनानं घातलेला धुमाकूळ आपल्याला अपरिचित अजिबात नाही. ते दिवस आठवले की आजही अंगावर काटा उभा राहतो. त्या भीतीदायक आणि तणावपूर्ण वातावरणात पांगरड गावचा एक तरुण मुंबईहून गावी आला. मुंबईहून निघतानाच लॉकडाऊन संपलं की लगेचच मुंबईला जायचं हा विचार मनात अगदी खोलवर रुजलेला. काही दिवस तो गावी राहिला आणि इथल्या जीवनशैलीशी एकरूप होऊन गेला. मुंबईत असताना मांसाहार न करता ज्याचा अख्खा एक दिवसही जायचा नाही त्याला आजीच्या म्हणजेच नानीच्या हातची तांदळाची भाकरी गोड लागू लागली. नाश्त्याच्या निमित्तानं रोज हॉटेलिंग करायचं आणि चमचमीत नानाविध प्रकारच्या पदार्थांवर ताव मारायची चटक लागलेला तो गावी आल्यानंतर उकड्या तांदळाची पेज खाऊन तृप्तीची अनुभूती घेऊ लागला. ऑफिसमधलं सकाळी 9 ते 6 दरम्यानचं एक आणि संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंतचं एक असं दुहेरी आयुष्य जगणारा तो गावी आल्यानंतर मुंबईचं आयुष्य विसरून गावचाच होऊन गेला. दिवस गेले, त्यामागून महिनेही सरले. कोरोनाचा कोप थंडावला आणि लॉकडाऊन संपून गेलं. म्हणता म्हणता मुंबईला जायचा दिवस जवळ आला आणि आता गाव सोडायला लागणार या विचारानं तो कासावीस होऊन गेला. अशातच एक दिवस घराशेजारी काहीबाही काम करत असताना समोरच उभ्या असलेल्या आणि जीर्ण होऊन शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या जुन्या घराकडे त्याचं लक्ष गेलं. त्याला आठवलं आपला जन्म याच घरात झाला होता. जीर्ण झालेल्या त्या घराकडे पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं वयाची पहिली 12 वर्ष तो याच घराच्या अंगणात खेळला होता, बागडला होता. काहीशा विचारानं तो पायऱ्या चढून आत शिरला. त्यानं चोहोबाजूंना आपली नजर फिरवली. घरात आता विजेची सोय नव्हती आणि त्याची गरजही नव्हती, कारण घराला आता छप्परच उरलं नव्हतं. डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याच्या प्रखर किरणांना आतमध्ये अगदी सुलभपणे प्रवेश मिळत होता. त्या लखलखीत प्रकाशानं त्याचे डोळे अर्धवट मिटले आणि त्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी त्यानं डावा हात डोळ्यांसमोर धरला. तो आणखी पुढं सरकला. कोपऱ्यातल्या सावलीत उभा राहिला. पोपडे उडालेल्या, अर्धवट ढासळलेल्या आणि तरीही थंडावा देणाऱ्या मातीच्या त्या भिंतीवरून त्यानं हात फिरवला आणि का कुणास ठाऊक अपराधीपणाची एक भावना त्याच्या मनाला स्पर्शून गेली. 10 वर्षांचा असताना पिड्याची बॅट बनवताना डाव्या हाताच्या तर्जनीवर बसलेला कोयत्याचा घाव आणि पाठोपाठ रक्ताच्या उडालेल्या चिळकांड्या त्याला अगदी स्पष्टपणे आठवल्या. तेव्हा आजोबांनी त्याला इथंच याच लोट्यावर आपल्या मांडीवर घट्ट धरून ठेवलं होतं आणि नानीने हलक्या हाताने हळद पुसून मायेची फुंकर घातली होती. त्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि नकळतच त्यानं डाव्या हाताची तर्जनी चाचपून पाहिली. आतल्या खोल्यांतून फिरताना त्याला घराचा गजबजता काळ आठवला नसता तरच नवल होतं. एकत्र कुटुंबात असणाऱ्या गमतीजमती, हास्य विनोदाचे प्रसंग त्याला आठवू लागले आणि त्या आठवणी तो पार बुडून गेला. काही वेळाने नानीच्या हाकेने तो भानावर आला. पुन्हा एकदा पडझड झालेल्या त्या घराकडे पाहत आणि शर्टाच्या बाहीने डोळे पुसत मनातल्या मनात कसलीशी खुणगाठ बांधत तो बाहेर पडला. त्याचा निर्णय झाला होता.
त्याला अडवणारं आता कुणीच नव्हतं. या घराला पुन्हा एकदा जसंच्या तसं उभं करायचं, मग त्यासाठी नोकरी सोडावी लागली तरी बेहत्तर, कायमचं गावी येऊन राहावं लागलं तरीही बेहत्तर, आणि सगळ्यांचा विरोध पत्करावा लागला तरीही बेहत्तर. पण घर पुन्हा एकदा नव्यानं उभं करायचंच या विचारानं तो झपाटून गेला. आणि इथूनच सुरू झाली गोष्ट नानीच्या वाड्याची. पांगरडमधली एक संध्याकाळ. अनुभव इतका सुंदर आहे. तीनही बाजूला माझ्या डोंगर आहेत, सह्याद्रीच्या उंच उंच रांगा, आणि आता जे पाठीमागं दिसते ती एक बाजू म्हणजेच ती उत्तर दिशा आहे. ती दिशा तेवढी फक्त मोकळी आहे. अदरवाईज पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला मोठे मोठे पर्वत आहेत, डोंगर रांगा आहेत मोठ्या मोठ्या. इथे नानीच्या वाड्याच्या अगदी खळ्यात बसून मोर बघतोय. सूर्य अस्ताला जाताच आमच्यातला निशाचर प्राणी जागा झाला आणि मग आम्ही सगळे मिळून नाईट ट्रेलला निघालो. तर आपल्याकडे आता राजू दादा आहेत. राजू दादा इथले लोकल गाईड. त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या वरती जंगलात आपण आलो आणि नाईट ट्रेल चालू आहे. आणि सर तुम्हीच सांगा, आपण कोणकोणते पक्षी आता बघितलेत? आम्ही आता 4 प्रकारचे पक्षी बघितलेले आहेत. त्यातली 2 घुबडं, एक घुबड आहे इंडियन स्कॉप साऊल, दुसरा आहे तो श्रीलंकन फ्रॉग माउथ म्हणजेच मंडूकमुखी म्हणून आपण ज्याला ओळखतो, आणि जेर्डन्स नाईट जार म्हणजे जेर्डनचा रातवा, आणि जंगल नाईट जार म्हणजे रान रातवा. हे 4 पक्षी आम्हाला आता बघायला मिळालेले आहेत. आणि आपल्याबरोबर इथले स्थानिक पांगरडमधले राजू घाडी दादा आपल्यासोबत आहेत. ते स्थानिक गाईड म्हणून आलेले आहेत. आमचे थोडक्यात ते वाटाडे आहेत आणि खूप छान त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे जंगलाविषयी सुद्धा. नाईट ट्रेलसाठी चालून चालून आमची चांगलीच दमछाक झाली होती आणि कचकून भूक लागली होती. त्यामुळे कढी, भात आणि ओल्या काजूच्या भाजीवर आम्ही सगळ्यांनीच आडवा हात मारला. थंडावा देणाऱ्या मातीच्या भिंती आणि रात्रीच्या जेवणाला कढी याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि मी डाराडूर झोपी गेलो. सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर नानीच्या वाड्यातून खळ्यात येताना खूप छान अनुभव येतो. सगळीकडे शांतता, पक्ष्यांचे किलबिलाट आणि समोर अप्रतिम असं निसर्ग दृश्य. मला कॅमेरा उचलण्याचा मोह आवरता आला नाही आणि मी बाहेर पडलो. सगळ्यात आधी दिसला पाचू कवडा आणि त्यापाठोपाठ बेभानपणे झुलणाऱ्या तारेवरती बसलेल्या चिमण्यांची कसरत पाहताना खूप मजा आली. लगबगीनं आंघोळी उरकून आम्ही मॉर्निंग ट्रेलसाठी बाहेर पडलो. पण आज फक्त पक्षीच बघायचे नव्हते, पक्ष्यांच्या बरोबरच इथलं विहंगम असं निसर्ग दृश्यसुद्धा आम्हाला बघायचं होतं. आणि खरंच इथला निसर्ग अगदी डोळ्यात आणि मनात साठवून ठेवण्यासारखाच आहे. वाटेत जाता जाता पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होताच काही पक्ष्यांचे फोटोसुद्धा आम्ही काढले आणि काहींचे व्हिडिओसुद्धा टिपले. बेलगाम वाऱ्यावरती स्वार झालेला कृष्ण गरुड आम्हाला सगळ्यात आधी दिसला. त्याचा आकार आणि त्याच्या पंखांची रुंदी बघून आम्ही थक्क झालो. आणि पाठोपाठ जेर्डनचा पर्णपक्षी म्हणजे जेर्डन स्लीपर्ड. त्यानंतर मात्र आम्ही वेळ न दवडता महादेवाच्या दर्शनाला गेलो. मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणामध्ये आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. माकडांना सकाळची न्याहारी करताना बघून आमच्याही पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले. तांदळाच्या गरमागरम लुसलुशीत भाकऱ्या, लाल माठाची भाजी आणि कडक चहा असा मस्त बेत जुळून आला आणि आम्ही तिघांनी नाश्ता करायला सुरुवात केली. आम्ही तिघं म्हणजे मी, चैतन्य आणि मनीमाऊ. बेभान सुटलेला वारा, समोर डोलणारी उभी पिकं, नानीच्या वाड्याच्या या खळ्यात बसलेला मी आणि माझ्या हातातली ही मसाला लावलेली कच्ची कैरी. तोंडाला पाणी सुटतंय. सुख म्हणजे तरी काय असतं, हेच असतं ना.
आता तुम्हाला नानीच्या वाड्याची सफर घडवतो. लाल मातीच्या दणकट भिंती, भिंतीवर टांगलेली शेतीसाठी वापरण्यात येणारी पारंपरिक अवजारं आणि पांढऱ्या रंगात रंगवलेल्या या चित्रकृती. एकंदरीत नानीचा वाडा आपल्यासमोर अस्सल कोकणी संस्कृतीचं चित्र उभं करतो. कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 12 लोक इथं एका वेळी राहू शकतात. टॉयलेटमध्ये कमोड आहे, शिवाय बाजूलाच मोरीही आहे. पर्यटकांनी इथं नक्की का भेट द्यावी याविषयी जाणून घेऊया मुंबई सोडून गावी येऊन राहिलेल्या आणि नानीचा वाडा उभा करणाऱ्या स्मितेश तांबे याच्याकडून. तर आता तुम्हाला आपली स्टोरी तर कळाली. इन द सेन्स स्टोरी पोचवण्याचा हाच एक कदाचित मोटिव्ह होता की अशी बरीचशी मंडळी असतात ज्यांना अशा काहीतरी गावाकडे येऊन ती लाईफस्टाईल जगायची असते, पण काही अडथळे येतात. तर ते अडथळे सगळ्यांसोबतच येतात आणि त्यातून आपण कसं काही मार्ग काढून या सगळ्या गोष्टी करतो. तर त्यासाठी थोडंसं ती स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला आपण काय देतो आहे किंवा इथे आल्यावर तुम्हाला काय एक्सपिरियन्स करायला मिळेल. तर फर्स्ट ऑफ ऑल टू बी ऑनेस्ट मी तुम्हाला हेच सांगेन की इथे लक्झरी एम्युनिटीज किंवा असं काही एम्युनिटीज मिळणार नाहीत. त्यासाठी जर का तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही रॉंग प्लेसवरती आहात. तर आपण जी जीवनशैली जगतो आहे म्हणजे एक सुंदर सुशेगात जीवनशैली जिथे स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा या सगळ्या गोष्टींसोबत निसर्गाचाही आपण एक्सपिरियन्स घेतो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अनुभवायला मिळतात. मॉर्निंग बर्ड ट्रेल असू दे किंवा आपल्या काही सिजनल ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज असू दे किंवा आपण जे घर रिस्टोअर करतो किंवा मातीचं घर कसं आर्किटेक्ट केलं जातं किंवा त्यावेळची काय थिंकिंग होती ते घर बांधण्याच्या मागे किंवा ते आपण मेंटेन कसं करू शकतो. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण या पर्यटनात त्या गोष्टी आपण दाखवतो आणि जेणेकरून जे आम्ही जगतो आहे तेच कंटिन्यू राहिले पाहिजे यासाठी मला इथे राहणं गरजेचं होतं आणि सोबत इन्कम सोर्स म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि ते लाईफस्टाईल तुम्हालाही जगता येतं आणि ते जगायला मिळतं. तर बेसिक ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे आल्यावरती अनुभवायला मिळतात. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो शेतातून फेरफटका मारायला. स्मितेशने आम्हाला इथं घेतल्या जाणाऱ्या पिकांविषयी माहिती सांगितली. कांदा तर दिसतोय. बेसिकली आपण म्हणजे हिवाळ्याच्या टायमिंगला हिवाळ्यामध्ये परडं म्हणतो आम्ही. जे आता व्हाळ आहे, समोर व्हाळ आहे तर तिथे पाणी साचवलं जातं आणि ते पाणी पूर्ण मे महिन्यापर्यंत असतं. इथे जूनमध्ये परत पाऊस पडतो. तोपर्यंत आम्ही काय करतो की आपल्याला लागणाऱ्या भाज्या असतात, मिरची आहे किंवा असं काही कोथिंबीर आहे इथे, म्हणजे बेसिक तुमच्या घरात ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात इन्ग्रेडियंट ते आपण इथे करण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमी काही ना काहीतरी नवीन पण ट्राय करतो. जसं उडीद लावणं किंवा काहीतरी वेगळं करणं. तर तशा गोष्टी इथे आपण करतो. त्याच्यात मुख्यतः काय वाल वगैरे असते, मका आहे, ते कांद्याचं बियाणं चालू केलं आहे, चवळी आहे, अलकुल म्हणून एक भाजी आहे ती आहे, इथे कोथिंबीर केली आहे, तर तिकडे मिरची वगैरे लावली आहे, भेंडी आहे. तुम्ही जर बघू शकता इथे भेंडी आहे किंवा वांगी लावलेली आहे, चिटकी लावलेली आहे. असं वेगवेगळ्या मल्टिपल भाज्यांचं हे डायरेक्टली तुम्ही एका स्पॉटवरती असं काय मोनोकल्चर असं काय नाही. तुम्ही वेगवेगळे ते स्पॉट करायचे, छोटे छोटे हे करायचे, आळ्या करायच्या आणि त्याच्यातून तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये भात शेती मुख्यतः केली जाते आणि हिवाळ्यामध्ये हे केलं जातं. म्हणजे कंटिन्युअसली इथली माणसं ह्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बिझीच असतात. बरोबर. तसं एक बेसिक हे आहे इथलं कल्चर आहे शेतीचं. पावसाळ्यात नांगरणीसाठी वगैरे काय जोत वापरतो आपण? काय जोत वापरतो, ट्रॅक्टर पण वापरतो, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कसं आहे की आत्ता रिसेंटली गेल्या वर्षीपर्यंत आम्ही जोत वापरत होतो. तर आता माणसं कमी पडतात, ह्या गोष्टी सगळीकडेच फेस करायला मिळतात की मॅनपॉवर कमी पडतं. त्याच्यामुळे ट्रॅक्टर घेतला आहे. पण आपण इन फ्युचरचा माझा प्लॅन आहे की आपण इव्हेंट करायचे जेणेकरून लोकांना त्या गोष्टीची मजा घेता आली पाहिजे. बरोबर. शेतीमध्ये काय होतं काय नाही, कारण ते आमच्या घरात तुम्ही बघितलं ते नांगर वगैरे ठेवलेलं आहे. तर आपण जोत करणार आहोत ह्या वर्षी पावसाळ्यात आणि तिथे आपण एक कम्युनिटी लिव्हिंग म्हणून एक 20-25 जणांचा ग्रुप घेऊन आपण तिथे त्या चिखलदुनीचा आस्वाद तिथे घेता येईल. म्हणजे ते एक पारंपरिक पद्धत सेलिब्रेशन आहे ते. बरोबर. आपण जरी म्हटलं मजा घेऊ म्हणजे नक्की काय, तर ते सेलिब्रेशन असतं. जेव्हा ते शेती करतो 15-20 दिवस किंवा महिनाभर अगोदरपासून
ती मेहनत असते त्या लोकांची, आणि तो शेवटचा जो दिवस असतो त्यावेळेला ते एकमेकाला चिखल लावून ते सेलिब्रेट करतात की तो चिखलधुणीचा आहे म्हणून. तर ते खूप तो क्षण असतो ना, तो खूप आनंददायी असतो. तुम्हाला बघताना असं खूप भारी वाटतं. त्या मातीत आपण विलीन होतो असं वाटतं. म्हणजे ते खूप लोळतात लोक, एकमेकाला कलर लावतात तिथे, आणि ते खूप भारी पद्धतीने सेलिब्रेट केलं जातं. बरोबर. शेंगा आल्यात, कोयत्याच्या शेंगा आहेत. आता सुकणार हे, असं आता सुकत आलंय ना, तर पूर्ण हे सुकणार. ह्याला 3 वेळाच पाणी द्यावं लागतं. म्हणजे 20 दिवसांनी एकदा असं 3 वेळा पाणी दिलं, जास्त पाणी लागत नाही. एकदा तुम्ही पेरलात त्याच्यानंतर पाणी द्यायचं, त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी परत पाणी द्यायचं, त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी, असं 3 वेळा पाणी द्यायचं. त्याच्यानंतर पाणी द्यायची गरज लागत नाही. शेणखत आपण त्याला धुतो. शेणखत धुतल्यानंतर ते प्रॉपर ग्रो पण होतं, आणि आता हे ऑटोमॅटिकली सुकणार. याच्या ज्या बिया आहेत त्या प्रॉपर मॅच्युअर झाल्यात, त्याच्या आतमध्ये कुळीत झालेलं आहे. तर ते जेव्हा सुकणार तेव्हा त्याच्यानंतर ते मार्च किंवा अजून 1-1.5-2 महिन्यानंतर ते कापायचं, आणि ते खड्यामध्ये किंवा असं कुठेतरी एक सारून मग सगळे लोक एकत्र येऊन ते जोडतात, त्याच्या दांड्याने जोडतात. मग त्याच्यातून कुळीत येतो, आणि मग ते जेव्हा तुम्हाला वर्षभर जेव्हा लागतं ते स्टोअर करून ठेवायचं, तेव्हा भाजायचं. ते आपल्याकडे सगळे प्रोसेस नॅचरली होते. म्हणजे ते भाजणं चुलीवरती, त्याच्यानंतर ते जात्यामध्ये दळतात, आणि ते जात्यामध्ये दळलेलं पीठ असतं ना, त्या पिठाची पिठी जी बनते ना, ती अप्रतिम लागते. आमची निघायची वेळ जवळ आली होती, पण तरीही ओढ्यात पोहायचा आनंद घेण्यापासून मी स्वतःला नाही रोखू शकलो. आता खरं तर आमच्या निघण्याची वेळ झालेली आहे, पण इथून पाय निघत नाही आहे. 1 तास झाला मी पोहतोय. ज्यांना निसर्ग अनुभवायचा आहे, ज्यांना मातीशी एकरूप होऊन जगायचं आहे, ज्यांना इथली जीवनशैली समजून घ्यायची आहे, त्या लोकांनी पांगरड गावातील नानीचा वाडा म्हणजे नानीचो वाडो या फार्म स्टेला नक्की भेट द्यावी. खरंच सुंदर जागा आहे, आणि इथून पाय निघत नाही. फार्मस्टेचा संपर्क क्रमांक आणि लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. एकदाच जरूर भेट द्या.